हॅलो फ्रेंड्स, अपर्णाचे पान या भागात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत. आणि हा छोटासा व्लॉग आहे भाऊबीजचा. आणि आता सगळे खूप छानपैकी तयारीला लागले आहेत. बघा आता किती मजा येते पुढे. गाला 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 टोपी गाला टोपी गाला सांगणार या कार्यक्रमात तुम्ही कसली भूमिका घेतली? बघायची भूमिका घेतली. काकी आई मला छान वाटतं. छान वाटतंय कार्यक्रम. बरं वाटतं, खूप छान वाटतं. हा, तुम्ही दोघी जणी सध्या गरम होत आहे. आणि बाकी काही टेन्शन आता कधी होईल म्हणजे आम्हाला पण निघायला आमची भावी. तर एक ओळख करून देते, ही माझ्या घरातली सगळ्यात मोठी आत्या आहे. आत्याची जी पूर्ण पिढी आहे म्हणजे आत्या मिळून ही सगळी 8 भावंडं आहेत. आणि या 8 भावंडांवरती म्हणजे आत्या ही घरातली म्हणजे आता हे जे माझे वडील काका वगैरे आहेत ना, या सगळ्यांनाही आत्या आहे ना त्यांच्या आईच्या जागीच वाटते, म्हणजे माझ्या आजीच्या जागी. आणि आत्या ही एका काळातली मास्टर्स केलेली आहे, म्हणजे तिने MA केलं होतं एका काळात. ती रिटायर्ड प्रिन्सिपल आहे. आता इथून पुढे म्हणजे पुढचा जो सीन आहे तो माझ्या आईचा आणि काकीचा आहे. त्या खरंच आजच्या भाऊबीजेच्या दिवशी कुणाला तरी मिस करत आहेत आणि त्यांना खूप आठवण येते त्यांच्या माहेरची. कारण की माझ्या आईचे भाऊ म्हणजे माझे मामा ते खूप लवकर वारले आणि भाऊबीजेच्या दिवशीच वारले. आणि माझी जी काकी आहे तिचं माहेर खूप लांब आहे, त्यामुळे तिलाही सतत या अशा क्षणांची खूप आठवण येत असते तिच्या माहेरची. आणि ती फार कधी माहेरी जात नाही. लेट्स सी. भाऊबीजचं काय? माझं भाऊबीज काय, माझं माहेर खूप लांब आहे ना. माहेर लांब आहे तुझं? हो, त्याच्यामुळे ते कधीतरी येतात. राखी पौर्णिमा वगैरे लांब असल्यामुळे ते येऊ शकत नाही ना. ठीक आहे, चालेल, असू दे, काय नाही. मिस करते. हो चालेल. हो नाही यायचंच पण भाऊबीज. अण्णाने भाऊबीज कधी चुकवली नाही. ठीक आहे. आणि सुहास, काय वाटतंय तुला 2025 दिवाळी? मस्त झाली. मस्त झाली. आधीपेक्षा खूप एन्जॉय झाला. एन्जॉय झाली. एका ठिकाणी सगळं घरं बांधून ठेवले, त्यामुळं एक नंबर झाली. तेव्हा सगळे एकत्र आले. प्रत्येकाला स्वतःचा वेळ मिळाला, सगळ्यांनी वेळ काढून आले. मस्त, एक नंबर, छान. आणि भैया, कोणाची आठवण येते? आरतीची आणि गुड्डीताईची आठवण येते. तर गुड्डीताई आणि दीदी प्लीज तू लवकर ये, लवकर या आणि परत लेट्स जॉईन टुगेदर. चलो, पुढच्या वर्षी तरी सगळ्या 7 बहिणी एकत्र हव्यात, है ना? अशी आठवण काढाय आम्हाला. तर आता हे जे पुस्तक दिसतं तुम्हाला, ते पुस्तक नाही तर ते कविता संग्रह आहे मधुमंगल. आणि माझ्या आत्याचं नाव आहे मंगलात्या. तर ही मंगलात्या जी आहे ना ती खूप उत्तम कवयित्री आहे. आणि या व्लॉगच्या शेवटी आत्याने तिची स्वतःची कविता सादर केलेली आहे. आता मला सांगा, आईचं आवडता फराळ कुठला? बाबांचा आहे का सगळ्यांचा? आईचा फराळ. आईला कुठला फराळ आवडतो? त्यांना काय आता काय दात नसल्यामुळं अवघड झाले. तुम्ही सांगा ना ते काय आवडतं? अगोदर कोणती खात होती? गुलाबजाम. गुलाबजाम. करा. आईला फोन करा, आईला गुलाब आवडतं का विचारा. आणि आईचा आवडता रंग कुठला? साडीचा निळा. काकीचा आवडता फराळ कुठला? करंजी. करंजी. काकीचा रंग कुठला? पर्पल. पर्पल. आणि काकीला कुठे फिरायला आवडतं? काकीला फिरायला कुठे आवडतं? मंदिरात फिरायला आवडतं. आणि आईचा आवडता फराळ कुठला? चकली. आईचं चकली आवडतं. आणि आईचा आवडता फराळ? सजुरी. आवडते. आंटीचा आवडता पिक्चर कुठला? आवडता पिक्चर नाहीच आवडत. आईचा आंटीचा आवडता पिक्चर आहे एक, सांगा लोक. पिक्चर नाही आवडत. आंटीचा सर्वांचा पिक्चर आवडतो. आंटी तुझा आवडता पिक्चर सांग.
शोले हम दिल दे चुकी आणि आंटीचा आवडता रंग कुठला? पिंक. पिंक कलर आवडतो आंटी तुला? अरे भगवा कलर. आणि आत्या प्रवीण दाजीचा आवडता फराळ कुठला? प्रवीण नाही, प्रवीणला काय आवडतं? चकली. चकली. आणि गोड खायचं आणि प्रवीण दाजीला कुठे फिरायला आवडतं? शाळेत. शाळेत शाळेत फिरायला आवडतं. कधीच बाहेर येत त्या जंगलात जाऊन बाहेरच येत नाही तो. बाहेर जातच नाही फिरायला. आणि भारतीताईचा आवडता पदार्थ? आईस्क्रीम. आईस्क्रीम. हा भारतीला आईस्क्रीम आवडतं. बरोबर, एकदम बरोबर. आता आत्या वासंतीताईचा आवडता पदार्थ कोणता? चकली. आणि वासंतीताईला काय करायला आवडतं जास्त? असं तिला म्हणजे फिरायला. ट्रेकिंग, जंगल सफारी असं आवडतं. आणि पिकूताईला काय आवडतं? तिला पण असं बाहेर ट्रिप करायला आवडतं. आमच्या ट्रिप सगळ्या अरेंज करून देते वाव आणि लीड सगळ्यात घ्यायला आवडतं. हा. सगळे कार्यक्रम लीड करते. वा वा वा, किती छान. मम्मा, पप्पांचा आवडता पदार्थ कोणता? शिरा. शिरा. पप्पा तुम्हाला शिरा आवडतो का? हो म्हणतात. आम्हीला आणि लाजू वहिनीला कुठे फिरायला आवडतं? लाजूला पण सगळीकडे फिरायला आवडतं आणि तिला सगळे पदार्थ करायला फार आवडतात. आणि भरपूर प्रमाणात एकदम लाडू केलं तर 100 लाडू एका वेळेला ती करत असते. वा, हे तर आणि खूपच चांगलं आहे. त्याच्यामध्ये ती फार सुगरण आहे. वा, मी खूप नवीन कळलं की लाजून ताईला जेवण आणि लाडू वगैरे किती छान करते. आणि भैया मला एक सांग, तुला मिनल वहिनी का आवडली? काय सांग, का आवडली? केस खूप छान होते. केस खूप छान होते. दिसायला पण छान आहे. बरोबर आहे ना अमर? हा, पण तुला का आवडली? तू का लग्न केलं ते सांग. रडू नको, सांग. सांग. तिचा स्वभाव चांगला आहे. स्वभाव चांगला आहे म्हणून आवडली. आणि मी येणार आहे, सगळे येणार आहे. आणि आदिराजला पप्पा आवडतं का मम्मी आवडते? मम्मी आवडते. मारल्यावरती पप्पा. माझा पप्पा आवडतात. परीला पप्पा आवडतात. अतुल, तू तुझं लग्न कसं मॅनेज केलं सांग. मॅरेज कुठे काय? मॅनेज योगा जाऊन झालं. तुम्हाला कानोकान खबर न लागता. तू दीदीला पण फोन नाही केला लग्न ठरलं म्हणून? अरे असं काही नाहीये, असं सगळ्यांना काही- सांगणार असं काही नाही. हा, आणि तुम्हाला बर्गी फॅमिली मध्ये येऊन कसं वाटतंय? मस्त वाटतंय. मस्त वाटतंय ना? आणि एवढी मोठी फॅमिली मी पहिल्यांदा बघितली. हा, वहिनी तुम्हाला नाण्याने सांगितलेलं एवढी मोठी फॅमिली आहे सांगितलेलं. आणि मग आता तुम्हाला कसं वाटतं? एवढी वर्ष, 11-12 वर्ष तुम्ही 15 15 वर्ष तुम्ही 5 सासवांसोबत आहात. काय वाटतंय? मी आता त्यांच्यातलीच एक झाली. त्यांची ती झाली. आणि आता तुम्ही मोठ्या जाऊबाई झालं, माझं कसं वाटतंय? छान वाटतंय. सगळ्या माझ्या छोट्या जावा फार छान आहेत. हो. आणि तुम्ही तुमचं लग्न कसं केलं ते सांगा. कसं केलं? मॅरिड क्वेश्चन नाही. ते संग्रामला विचार. आंटी, काकांचं आवडतं काम कुठलंय? शेत नाही, पुढारपण करणे पुढारपण करणे आणि फुलांचे फोटो एकटे आवडतात. मुलांचे फोटो काढणे. अच्छा. आणि काकांचा राग शांत झाला का? झालाय. झालाय, शांत झाला. आणि तुमचं आवडतं पिक्चर? त्यांचं पण शोले आवडतं पिक्चर आहे. आणि तुम्हाला कुठे फिरायला जायचं दोघांना मिळून? आम्हाला भारतभर फिरायचंय. बाहेरच्या देशात एवढं नाही जायचं. हा, मिळालं तर जाऊ, पण अगोदर प्रायोरिटी भारतात फिरायचं. आणि आई, तुला कुकर लावायचं आईला? आईला पटकन प्रश्न विचारून घ्या. आई, तुला कुठे फिरायचंय? मला इंडिया देशाच्या बाहेर नाही जायचं. मला इंडियाच आवडतं. इंडियाच का आवडतं. जायचं? खूप अशी छान छान मंदिरं आहेत, गार्डन आहे. आबांचा आवडता फराळ? लाडू, चकली, चिवडा. लाडू, चकली, चिवडा.
चकली आवडते. आणि आबांचा आवडता रंग ग्रे कलर. आबा बरोबर आहे का? आबा पुढे गेले. दिले घेतले आणि संपले, एवढ्या गर्दीत कोण आपले. बंधन दोघात नाजूक साजूक, घोडेच ताणले आणि तुटले. कोणाजवळ बोलू तरी कशी, दुःख मनाचे मनातच जपले. कोण आपले कोण परके, शेवटपर्यंत नाहीच कळले. नशिबाचाही काय भरोसा, कधी रुसले कधी हसले. शेजार पाजार कोणीच नाही, बिचारे घर एकटेच पडले. या पोरीचे कसे व्हायचे, या पोरीचे कसे व्हायचे, एकटे पण आतून बोलले. फिरून आले जगभर परी, फिरून आले जगभर परी, माझ्या घरातच शांत वाटले. हे झालं. आता पुढचं आमच्या स्त्रियांच्या ह्याच्यावर. आधी माहेर मग सासर, इकडचे घर आणि तिकडचे घर. नाही म्हणायला दोन्हीही ठिकाणी बाईच्या नशिबी नसते स्थावर. तिचे कधीच नसलेल्या घराला आपलेच म्हणते जन्मभर. कुटुंबाच्या सुखासाठी मरेपर्यंत तिची मरमर. सांदी कोपऱ्यात हात फिरवून स्वर्ग घराचा करते सुंदर. नाश्ता पाणी जेवण खाणे ताटात स्वतः वाढते वेळेवर. म्हणायला असते मालकीन पण 24 तासाची नोकर. एवढे करून नजरा बोलतात, एवढे करून नजरा बोलतात, काय करते हे दिवसभर. हे झालं. जन्मभराचा प्रवास अवघड, खोल दरी आणि उंचच दरड. मरतानाही निर्जीव पंखांची केविल वाणी, व्यर्थच फडफड. एक कोरभर घासासाठी चिल्या पिल्यांची आर्त रडारड. जबाबदाऱ्या कर्तव्याचे खांद्यावरती ओझे अवजड. रोजचा दिवस सुखाचा जावा, एवढ्यासाठी सारी धडपड. नशीबच फुटके आणखी काय, जिकडे तिकडे अशीच ओरड. वा वा.